श्री वीरभद्र शिवप्रतिष्ठानच्या वतीनं ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने धार्मिक वातावरणात आणि उत्साहात सुरू झाला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही या पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यंदाच्या सोहळ्याचे हे 18वे वर्ष आहे। गेल्या 17 वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा यंदा 18व्या वर्षामध्ये पदार्पण करत असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळतंय। सोहळ्याच्या प्रारंभी वेदशास्त्र संपन्न आचार्य लावळ गुरु यांच्या मंत्रोच्चारात भगवान शंकरांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर धार्मिक विधी आणि पूजा अर्चा करून शिवलीलामृत ग्रंथ पारायणाला प्रारंभ झाला। मंत्रोच्चार, घंटनाद आणि हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला। या प्रसंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, नगरसेवक वीरभद्र देवालय ट्रस्ट अध्यक्ष जिजाबा मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ आणि ट्रस्टचे सदस्य हजर होते। शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्यामध्ये यंदा 25 पुरुष आणि 250 महिला असे एकूण 275 पारायणार्थी सहभागी झाले आहेत। महिला पारायणार्थींची संख्या मोठ्या संख्येनं उपस्थिती हे या धार्मिक उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरत आहे। पारायणाच्या माध्यमातून भगवान शंकरांची भक्ती, धार्मिक संस्कार आणि आध्यात्मिक विचार समाजामध्ये रुजवण्याचे कार्य या सोहळ्याच्या माध्यमातून केलं जात आहे। पारायण काळामध्ये मंदिर परिसरात रोज धार्मिक वातावरण राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी व पारायण श्रवणासाठी हजर राहावं। पारायणार्थींसाठी आवश्यक व्यवस्था व व्यासपीठाचे नियोजन महेश वाविस्कर, विजय गाडेकर, विठ्ठल कातोरे हे पाहत आहेत। या सोहळ्याअंतर्गत सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजता रुद्रपूजा अभिषेक करण्यात आले आहे। या रुद्रपूजेस भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले। तर पारायण सांगतानिमित्ताने 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता शिवलीलामृत ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। सकाळी 9 वाजता हरिभक्त पारायण स्वामी स्वरूपानंद गिरीजी महाराज मुक्ताईपीठ पुंतांबा यांचे प्रवचन होणार आहे। त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देखील देण्यात येणार आहे। तर या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष बाळासाहेब सोनटक्के यांनी केलं आहे। वीरभद्र मंदिराशी जोडलेली ही धार्मिक परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे। शिवलीलामृत ग्रंथ पारायणाच्या निमित्ताने परिसरामधील नागरिक, महिला, पुरुष आणि भाविक एकत्र येत असल्यामुळे सामाजिक आणि धार्मिक एकोपा वाढण्यास मदत होणार आहे। या पारायणाच्या माध्यमातून भगवान शंकरांच्या उपासनेबरोबरच भक्ती, श्रद्धा, सदाचार आणि धार्मिक आध्यात्मिक जीवन मूल्यांचा संदेश दिला जात आहे। हा ग्रंथ पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष निवृत्ती बनकर, सर्जीराव भगत, सचिव भालचंद्र लोंढे, दत्तू बोरकर, पप्पू कारले, सुनील हासे, सुभाष पाथरकर, निवृत्ती धुमसे, सोपानराव बोठे, दत्तात्रय कुलकर्णी, सुनील गाडेकर, विजय अग्रवाल, शशिकांत राजगुर, प्रकाश बेंद्रे, सुधाकर वाणी, बाळासाहेब खंदारे, अरविंद मिसळ, अरुण भगत, कांतीलाल बुरड, अक्षय बोटे, शिवालाल मुनावत, रमेश बनकर, अशोक मस्के, सुनील पाटील, सुमितलाल थातेड, राजू महाराज तिवारी यांच्यासह वीरभद्र शिवप्रतिष्ठानचे सदस्य परिश्रम घेत आहेत। शिवलीलामृत पारायण सोहळ्यामुळे वीरभद्र महाराज मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून आगामी धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप अवळ, राहता।